तर लोकसभेसाठी ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांवरती शिक्कामोर्तब झालाय। दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय, तर वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तीकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येते। त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर तर दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे। तर ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमेदवार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, तर बुलडाणामध्ये नरेंद्र खेडेकर, ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तीकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, परभणीमधून संजय जाधव। तर या नावांवरती ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांच्या नावांवरती शिक्कामोर्तब झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।